एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार। महाराष्ट्रात भाजपला 20 ते 22 जागांचा अंदाज। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस। एक्झिट पोलनुसार महायुतीला 32 ते 35 तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज। कोकणातील 3 जागांपैकी इंडिया आघाडीला 0 ते 2 तर एनडीएला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज। मराठवाड्यातील 8 जागांपैकी इंडिया आघाडीला 2 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज। मोदी आणि शहांच्या सभांचा भाजपला फायदा। फडणवीसांच्या झंझावाती प्रचाराला यश। 2019 पेक्षा भाजपला जास्त जागांचा अंदाज। ब्लॉककालीन कामं वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प। मध्य रेल्वेकडून युद्ध पातळीवरती कामं सुरू। करी रोड, डिलायल रोड आणि लोअर परेलमध्ये 6 आणि 7 जून रोजी पाणीपुरवठा बंद। जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांचं काम करण्यात येणार। मेट्रो 2 आणि मेट्रो 7 आणि मोनोरेलसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित। पावसाळ्याच्या दृष्टीने मेट्रो आणि मोनोच्या देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण। 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू। पहिली गुणवत्ता यादी 26 जून रोजी जाहीर होणार। आरटीई प्रवेशासाठी 4 जून पर्यंत मुदतवाढ। पोर्टलवरती ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येणार। केवायसी अभावी शेतकऱ्यांचे 2,82,00,000 रुपये पडून। शेतकऱ्यांनी तातडीनं ई केवायसी करण्याचं आवाहन। मुळशी कृषी विभागाचा खरीप हंगाम उपक्रम। सोयाबीन उगवण क्षमतेची शेतकऱ्यांनी केली चाचणी। छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाणी टंचाईच्या फेऱ्या। 466 गावं आणि 72 वाड्यांना 725 टँकरद्वारे पाणी पुरवठा। यंदा चांगला पाऊस पडावा। मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विठुरायाला साकडं। मतमोजणीसाठी मुंबई सज्ज। प्रत्येकी 14 टेबलवरती होणार मतमोजणी। एका दिवसात 283 किलोमीटरचे रस्ते केले स्वच्छ। स्वच्छता मोहिमेत 157 मेट्रिक टन राडारोडा शहराबाहेर। तळेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली 2 कारला धडक। ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। वाशिममध्ये बाईक चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या। 2 लाखांच्या 4 बाईक्स पोलिसांकडून जप्त।